कॅप्टन खरातवर छत्री पदाला कात्री लागलेली आहे। रुपाली चाकणकरांना कॅप्टन खरात प्रकरण भोवल्याचं दिसतंय। महिला आयोग अध्यक्षपदाचा अखेर राजीनामा देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर चाकणकरांनी आपला राजीनामा दिलाय। राष्ट्रवादीचं महिला प्रदेशाध्यक्ष पदही त्यांना सोडावं लागणार आहे। नाशिकमधील विकृत कॅप्टन अशोक खरात सोबतच्या कनेक्शनमुळे वादात सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना अखेर आपल्या पदावर पाणी सोडावं लागलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकर यांनी रात्री सुनेत्रा पवारांकडे आपला राजीनामा दिलेला आहे। विकृत अशोक खरातची पाद्यपूजा, डोक्यावर छत्री धरलेले फोटो समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांना धारेवर धरत राजीनाम्याची मागणी केली होती। तसंच भोंदू बाबाच्या सांगण्यावरून चाकणकरांनी अनामिका कापत तंत्रमंत्र विद्या केल्याचा खळबळजनक आरोप सुषमा अंधारेंनी केला होता आणि त्यानंतर फडणवीसांनी चाकणकरांना वर्षावर बोलवत राजीनाम्याचे आदेश दिले होते। त्यानंतर चाकणकरांनी सुनेत्रा पवारांची भेट घेऊन आपला राजीनामा सादर केलाय। वैयक्तिक कारणानं स्वेच्छेनं राजीनामा दिल्याचं त्यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। दरम्यान यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत। यामध्ये जी व्यक्ती होती ती दोषी आहेच, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे। आपल्याला कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नाही आणि आज आपण ज्यांच्याबरोबर आहेत ते पुढे जाऊन 4 वर्षांनी 5 वर्षांनी काय करणार आहेत हे याची कल्पना आपल्याला नसते। त्याच्यामुळे या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावीच ही मागणी मी आज केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा निष्पक्षपणे तपास व्हावा। त्याच्यामुळे मी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माझ्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्याकडे मी सुपूर्द केलेला आहे। याबाबतचा जो काही निर्णय असेल तो आदरणीय वहिनी घेतील। आपल्याशी बोलण्यासाठी मी सविस्तर पुराव्यासहित पत्रकार परिषद घेतो। अशा पद्धतीने जे काही गोष्टी 2 दिवस चालू आहेत, चुकीच्या बातम्या चालू आहेत, एखादी व्यक्ती पुढे जाऊन कशी वागती त्याचं कृत्य वैयक्तिक आयुष्य आपल्याला कोणाला माहीत नसतं। आम्ही जोडलो होतो तर मी पहिल्याच दिवशी ट्विट करून सांगितलं हो आम्ही संस्थानाशी जोडलेलो होतो, देवस्थान ट्रस्टमध्ये होतो। ते फोटो माझ्या आहेत, अनेक वर्षापूर्वीच्या आमच्या कुटुंबाबरोबरचे फोटो तिथं होते आणि एखाद्या गुरुची पती पत्नीची पाद्यपूजा करत असताना गुरुपौर्णिमेच्या दिवशीचे फोटो आहेत। विशेष म्हणजे अनेक लोकांचे फोटो याच्यामध्ये आहेत, पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेले 2 दिवसामध्ये करतात ते अत्यंत चुकीचं आहे। एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानले आणि त्यानिमित्तानं संपूर्ण कुटुंब आम्ही त्या कार्यक्रमात उपस्थित राहत होतो। माध्यमांमधून सातत्याने दाखवले जाणारे व्हिडिओ हे काही वर्षापूर्वीचे आहेत। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अनेकांनी ती पाद्यपूजा केली, तशी मी माझ्या पतीने देखील ती पाद्यपूजा केली।